नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सिद्धरामेश्वर गणपाटील, आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेढा. आधार आयुर्वेद आरोग्य शिक्षक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नेहमीप्रमाणे आजही आपण एक विषय चर्चेसाठी घेऊन आलो आहे. आजचा विषय आहे पाचक चूर्ण. पचनाच्या सर्व आजारावरती एक अद्भुत असं चूर्ण मी आज तुम्हाला बनवायला सांगणार आहे, जे तुम्हाला घरीच बनवता येईल आणि त्याचा उपयोग तुम्ही पचनाच्या सर्व आजारांसाठी पोटाच्या आतड्यांच्या पचनाच्या जे काही सर्व आजार आहेत त्या प्रत्येक आजारावरती याचा वापर तुम्हाला करता येईल आणि त्याचे बेस्ट रिझल्ट तुम्हाला भेटतील. तर याच्यामध्ये कुठल्या आजारावरती तुम्हाला याचा वापर करता येईल. तर पोटगच्च, पहिलं म्हणजे अपचन, भूक न लागणे, जेवल्यानंतर पोट लगेच गच्च होणे, करपट ढेकर येणे, आंबट गुळण्या येणे, हे जर वारंवार आपल्याला होत असेल, त्यानंतर पोट गच्च होऊन मलबद्धतेची तक्रार वारंवार जर होत असेल, सन्नतचे खडे होत असतील, काही जणांना गॅस्ट्रिक अल्सरचा त्रास होत असेल, त्यामुळे सारखं वारंवार जेवण केलं की पोट दुखत असेल, आतड्याची जी क्षमता असते ती जर एखाद्याची कमी झाली असेल तर पोटगच्च होतं वारंवार, ते झालेलं असेल, ह्या अशा अनेक जे काय पचनाचे आजार आहेत त्या सर्व आजारांवरती एक असं मी चूर्ण सांगणार आहे जे तुम्हाला घरीच बनवता येईल, की त्याच्यामुळं तुम्हाला हे पचनाचे सर्व आजार चांगल्या पद्धतीनं बरे होतील. हे ग्रंथोक्त आयुर्वेदामध्ये सांगितलेले जे उपाय आहेत त्यातला एक उपाय मी हा सांगतो. तर त्याच्यामध्ये वही आणि पेन तुम्ही घेऊन हे लिहून घेऊ शकता याचं प्रमाण, जेणेकरून तुम्हाला ते योग्यरीतीनं बनवता येईल. तर त्याच्यामध्ये पहिलं घ्यायचं आहे, आपल्या घरामध्येच उपलब्ध असतील त्यातलंच हे सगळे पदार्थ आहेत. त्याच्यामध्ये पहिला पदार्थ आहे सुंठ. सुंठ घ्यायचे 4 चमचे. सुंठ, वाळलेली सुंठ आहे ती आणून मिक्सरमध्ये तुम्ही किंवा चेचून बारीक करू शकता. बारीक करून घ्यायचे. 4 चमचे सुंठ घ्यायचे. त्यानंतर मिरे घ्यायचं आहे. मिरं घ्यायचं आहे बारीक करून 2 चमचे. त्यानंतर ओवा घ्यायचा आहे 4 चमचे. ओवाही बारीक करून घ्यायचा. प्रत्येक हे सगळं चूर्ण स्वरूपात घ्यायचं आहे, म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सैंधव मीठ. सैंधव मीठ जे असतं ते काही संधे लावून म्हणतात किंवा पादे लावून, हे 2-3 प्रकारेमध्ये मिळतं, तर ते एक 4 चमचे घ्यायचं आहे. त्यानंतर हिंग घ्यायचं आहे. चांगल्या क्वालिटीचं हिंग पावडर स्वरूपामध्ये जे असतं मिळतं ते चांगल्या पद्धतीचं आणून त्याचा वापर करायचा. 2 चमचे हिंग घ्यायचं आणि त्यानंतर 3 ते 4 चमचे धन घ्यायचं. तर अशा पद्धतीनं सांगितलेले ही चूर्ण सगळे एकत्र करायची आहेत. त्याच्यामध्ये परत एकदा सांगतो, पहिलं घ्यायचं आहे सुंठ घ्यायचं आहे. सुंठ 4 चमचे, मिरे 2 चमचे, ओवा 4 चमचे, जिरे 4 चमचे, सैंधव मीठ 4 चमचे, त्यानंतर हिंग 2 चमचे आणि धन 4 चमचे. ह्याचं प्रमाण तुम्हाला जर कमी प्रमाणामध्ये चूर्ण तयार करायचं असेल तर ह्या सगळ्याचं निम्म प्रमाण तुम्ही करू शकता. जर सुंठ 2 चमचे आणि मिरे 1 चमचे अशा पद्धतीनं सुद्धा ते चूर्ण तुम्ही बनवून ठेवू शकता. पण एक अंदाज बनवून मी तुम्हाला हे सांगितलं की हे प्रमाण मात्र अशा पद्धतीनं त्याचं असावं. हे सगळी चूर्ण एकत्र करायची आणि मिक्स करून हे ठेवून द्यायचे. हे झालं तुमचं अगदी छान आयुर्वेदिकमधलं पाचक चूर्ण, ज्याने पूर्ण आपली पचन क्षमता जी असते, आपला जठराग्नी हा चांगला होतो आणि जे अन्न आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं पचतं. कुठल्याही पोट गच्च होण्याच्या अपचनाच्या तक्रारी अजिबात होत नाहीत. अन्न सुलभतेने पचून त्याच्यातून रसरक्ताची चांगली निर्मिती होते, त्यामुळे सन्नसला घट्ट होत नाही, व्यवस्थितपणे मल प्रवृत्ती चांगली होते. तर याचा वापर करताना कसा करायचा आहे, आता आजारांमध्ये तर मी आत्ताच सांगितलं की कुठले आजार, पोटाचे सगळे आजार, आतड्याचे सर्व आजार, गॅस्ट्रायटिस, आम्लपित्त, आंबट गुळण्या, पोटगच्च होणे,
अपचनाच्या सगळ्या तक्रारी, मेटाबॉलिझम बिघडून वजन खूप जास्त वाढत असेल, अशा सगळ्या आजारांमध्ये याचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता. घ्यायचं कसं हे, तर हे चूर्ण जर बनवून ठेवलं तर ह्याचा वापर करताना कसं करायचं, अर्धा चमचा पावडर घ्यायची, हे चूर्ण घ्यायचं आणि 2 ते 3 चमचे तुपामध्ये ते मिक्स करायचं. तूप याच्यासाठी की हे सगळे पदार्थ हे दीपक म्हणून काम करतात, म्हणजेच अग्नी वाढवणारे म्हणून काम करतात. थोडेसे उष्ण असतात, त्यामुळे त्याचाही एखाद्याला उष्णतेचा त्रास होऊ नये ह्यासाठी तुपाचा वापर जर चांगल्या पद्धतीनं त्याच्याबरोबर केला तर ते अनुपान म्हणून योग्य ठरतं आणि त्यामुळं त्रास होत नाही, पचन सुलभ व्हायला अजून त्याला मदत होते. म्हणजे जसं आपण हवनमध्ये तूप टाकल्यानंतर अजून अग्नी वाढतो, तसंच याच्याबरोबर जर तूप 2 ते 3 चमचे तूप आणि हे पाचक चूर्ण अर्धा चमचा हे दोन्ही मिक्स करून जर जेवणानंतर किंवा जेवणाच्या आधी दोन्ही वेळेला तुम्ही हे घेऊ शकता. आतड्यांचा त्रास असेल तर जेवणाच्या आधी घ्या, आणि पचनाचा म्हणजेच जे काही आंबट गोळणी वगैरे असं येत असेल तर ते जेवणानंतर सुद्धा तुम्ही 2 ते 3 चमचे तुपासोबत अर्धा चमचा हे पाचक चूर्ण जे आहे ते मिक्स करून तुम्ही सकाळ संध्याकाळ 2 वेळा घेऊ शकता. याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पचनक्षमता व्यवस्थित होत जाते आणि काही दिवसांनी ते 1 आठवडा ते 10 दिवस अशा पद्धतीनं तुम्ही ते सलग स्वरूपामध्ये घेऊ शकता. कुठल्याही वयामध्ये 10 वर्षापासून ते अगदी 60, 70, 80 वर्षापर्यंत कुठल्याही वयामध्ये हे चूर्ण जे आहे सेफ असल्यामुळे ते घेऊ शकता. तूप जर उपलब्ध नसेल तर गरम पाण्यामध्ये टाकूनसुद्धा तुम्ही हे चूर्ण घेऊ शकता. ह्याचे रेडीमेड म्हणलं तर आयुर्वेदिक औषधी दुकानामध्ये हिंगवाष्टक चूर्ण नावाचं एक चूर्ण येतं, ह्याच्यासारखंच थोडंसं थोडेसे बदल आहेत, पण ते सुद्धा तुम्हाला रेडीमेड औषधी दुकानामध्ये आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळेल. त्याचाही वापर तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता जर तुम्हाला घरी हे तयार करायला जमत नसेल तर हिंगवाष्टक चूर्ण नावाचं चूर्ण जे अर्धा चमचा तुपाबरोबर सकाळ संध्याकाळ 2 वेळा तुम्ही जेवणानंतर घेऊ शकता. त्यानेही पचनाचे सर्व आजार तुमचे बरे होतील. तर अशा पद्धतीनं हा पचनाचा जो काही पाचक चूर्ण आहे तो तुम्ही बनवून त्याचा घरी उपयोग करा. त्यात जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर त्या अडचणी मला कमेंटमध्ये सांगा, त्याचा उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.